नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल संध्याच ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तर आपण आज पाहणार आहोत मस्त अशी बॉटल गॉर्ड्सची राईस, म्हणजे कद्दूच्या खिसीची भात आणि किचनची मस्त असं क्लिनिंग. सुरुवात करूया आपल्या मस्त अशी काय म्हणतात कद्दूच्या भातासोबत. म्हणजे कद्दू मस्त असं खिसून घेतलेलं आहे आणि आपण जे कुकरला भात लावतो ना, मग भातामध्येच खिस टाकू द्यायचं. आता हे पाणी खूप मी जास्त ठेवलेलं आहे, कारण आमच्या इथं चिकट लागतं. सासू सासरे आहेत त्याच्यामुळे त्यांना चिकट आवडतं, त्यांच्यासोबत आम्हाला पण तशीच सवय पडलेली आहे चिकट भाताची. तुम्हाला जर मोकळं करू शकता करता येतं तर मोकळं करू शकता. जसं पुलावला फोडणी टाकतो तसंच भात शिजवून घेऊन ह्या प्रकारे फक्त ह्याला मोकळं करून घ्यायचं थोड्या वेळ. आता हे भात शिजल्याच्या नंतर ह्याला छान मोकळं करून घ्यायचं ताटामध्ये. आणि जसं पुलावला फोडणी टाकतो जसं सगळं साहित्य टाकून तसंच फोडणी टाकून द्यायचं. कद्दूचं खीरसुद्धा मस्त असं वापलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. सगळं घेऊन व्यवस्थित असं ताटामध्ये मोकळं करायचं. भात थोडं चिकटच लागतं त्याच्यामुळे चिकट झालेलं आहे. ह्याच भाताला जर आपण मोकळं केलं ना, खूप छान अशी पोह्यासारखी चव येते. म्हणजे पोह्यासारखं मोकळंसुद्धा होतं आणि छान चवसुद्धा पोह्यासारखी लागते. अगोदर टाकून घेतलेलं मी थोडं जिरं, मोहरी आणि तेजपत्ता, दालचिनी हे सगळं साहित्य टाकून मी ताटामध्ये सगळं अगोदर शेंगदाणे टाकायचं. शेंगदाणे टाकल्यानं काय होतं, त्याला कुरकुरीतपणा येतं. थोडी मंद आचेवर थोडं जास्त वेळ शेंगदाण्याला परतून घ्यायचं, कारण आपण हे जे बाकीचं सगळं साहित्य टाकल्याच्या नंतर ना ते भाजतच नाहीत, कच्चे राहतात मग. आणि फक्त मी कोथिंबीर आणि ते दगडी फूल असतं ना तेवढं ते दोन्हीला धरले, बाकीचं सगळं टाकून घेतलं. कारण कोथिंबीर थोडं वाफत आले की टाकायचं सगळं, नाहीतरी वरूनसुद्धा टाकलं तरी चालते, भातावरून वरच्या बाजूला भात फोडणी टाकल्याच्या नंतर. आणि एवढं भाजणं झाल्याच्या नंतर मीठ टाकायचं, हळद टाकायचं आणि दगडी फूल हे सुद्धा टाकून घेतलं मी. सगळं भात एकत्र टाकून द्यायचं, मध्ये मस्तपैकी फिरून घ्यायचं. ह्याच ठिकाणी जर मोकळं झालं असतं खूप मस्त असं पोळ्यासारखं लुसलुशीत मोकळंसक आणि छान झालं असतं. आमच्या इथं चिकट लागतं. हे पण मस्त झालं, एकदम छान झालं, फक्त चिकट होतं थोडं, झालं थोडं. आणि लास्टला एक हळदीच्या चमचा एवढा मसाला टाकून घ्यायचा. मसाल्याचा जास्त वापर करायचा नाही, फक्त चवीपुरतं, जास्त हेवी नाही वापर करायचं. आणि वरून मस्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घ्यायचं, चवीला पण येतं, दिसायला पण छान लागतं. मग आपला कद्दूचा भात रेडी. त्यानंतर घेतली मी किचन क्लिनिंगला. तरच अगोदरच आपला श्रावणचा साफसफाईचा व्हिडिओ आलेला आहे, फक्त त्याच्यामध्ये मी फक्त जाळ्या जळमट काढून घेतलेलं आहे पूर्ण घरचं. आणि आज पूर्ण स्वच्छ असं किचन धुवून घेणार आहे, म्हणजे किचनचं ओटा खालच्या बाजूचं. आणि वरीसुद्धा माझ्याकडे चिमणी नाही ना आमच्या घरी, त्यामुळे चिमणीचं सगळं चिमणी नसल्यामुळं फोडणी सगळी वरी जाते. ती हे आहे फॅन, एक्झिस्ट फॅन आहे, पण ती बाजूला असल्यामुळे तिकडे म्हणजे पूर्ण जात नाही, डायरेक्ट वरी जाऊन वरी हे होतं. ते सगळं धुवून घ्यायचं मस्तपैकी. वरी पाहू शकता तुम्ही किती चिकट झालेलं आहे. तर सगळं पसारा किती मावतं काय नाही, तुम्हाला पाहू शकता किती बाहेर सगळं पसरलेलं आहे पसारा. ह्याच किचनच्या ओट्याखाली एवढं पसारा बसतं की पूर्ण एक घर धरलं म्हणू शकता तुम्ही. आणि असं वरवर साफ करत राहिलं ना सगळे स्वच्छ राहतात. हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण कॉक्रोचचे सगळे धिंगाणा करून ठेवलेलं आहे. हे जर आपण असंच ठेवलं ना की घरातसुद्धा अजून कॉक्रोच वाढतात. हे सगळं साफसफाई करून पूर्ण किचन म्हणजे डस्टबिनमध्ये बाहेर टाकलं पाहिजे, नाहीतर अजून घरामध्ये असेच वाढत जातात कॉक्रोच, सगळे झुरळं वगैरे होत राहतात. ते त्याचे बारीक बारीक अंडे आहेत, ते तसंच ठेवायचं नाही, पूर्ण बाहेर फेकून टाकायचं आणि चांगलं स्वच्छ करून घ्यायचं. आणि घरामध्ये पूर्ण कान्या कोपऱ्यातून आज सगळं एकदा झाडून घेतले, मग नंतर सगळं धुवून टाकले, वरूनपर्यंत खालीपर्यंत सगळंच धुवून टाकले मी आज. अशी क्लिनिंग ना रोज रोज होत नाही, वर्षातून 2 ना 3 वेळेस होतं. आता असंच अलीकडून दररोजच होतं, म्हणजे 8 दिवसातून एकदा होतं. पण अशी डीप क्लिनिंग, पूर्ण एकदम स्वच्छ डीप क्लिनिंग ना वर्षातून 2 ना 3 वेळेसच होतं. मस्त त्याच्यामध्ये एक बाउलमध्ये निरमा टाकून घेतलं आणि सगळीकडे अगोदर पाणी शिपडून घेतलं, निरम्याचं पाणी. मग नंतर जे आपलं फरशी घासतात ना, त्या फरशी घासायच्या ब्रशने चांगली घासून घेतली मी. सज्जावरसुद्धा कांदे टाकलेले होते, कांद्याचे सुद्धा खाली डाग पडले होते. सगळं सज्जा, भिंती सगळं व्यवस्थित घासून घेतले मी आज. साफसफाई केल्याच्यानंतर एवढं घर छान वाटतं, म्हणजे मला तरी खूप छान वाटतं, घर प्रसन्न वाटतं. म्हणजे जे घरामध्ये जे असं काय म्हणतात थांबल्याच्यानंतर जे अशी कडकड होते ना, ते होत नाही, एकदम भरून वाटतं घर. पाहू शकता वरची तेलाची डाकाची लोंढे कशी येत आहेत खाली, काळं काळं पाणी निघत आहे एकदम, सगळं पाणी खराब निघलेलं आहे एकदम, पाहू शकता तुम्ही.
हमेशा अशी क्लीन करायची इच्छा असते पण होत नाही, तब्येतीला पण त्रास होतो खूप. पूर्ण किचन काढायला मला दिवस गेला आणि संध्याकाळी थकवा एवढा आला की काय सांगता येत नाही. काढलेलंच आहे म्हणून मी सगळे काने कोपरे सगळे मस्त घासून घेतले आणि हे ना ताराच्या घासणीनं घासल्यामुळं ना एवढं छान निघतं. कोणतेही टाईल्स ताराच्या घासणीनं घासायचं एकदम स्वच्छ निघतात. पाहू शकता एकदम चकचकीत निघालेलं आहे माझं किचन. वरचे सुद्धा डाग गेलेले आहेत पाहू शकता थोडे थोडे. आता एकदम नाही जाणार पण थोडे गेलेले आहेत. कलर केल्याशिवाय ते नाहीच जाणार. आणि सगळं किचन एकदम स्वच्छ सगळं धुवून घेतलेलं आहे सगळीकडूनच. धान्याचे पोटले सुद्धा एका खाण्याखाली आहेत, ते नंतर ठेवलेले आहे सगळं साफसफाई झाल्यावर. आणि करून एक खाना तयार केलेला आहे. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा काही नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. बाय.